अमरावतीच्या बडनेरा शहरात सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड धाक निर्माण करणारी घटना सावता मैदान परिसरात घडली। रात्री 12:30च्या सुमारास वस्तीमध्ये घुसून घरातून बाहेर काढून 10 ते 12 जणांनी ऋषिकेश खापेकर ह्या 27 वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या केली आणि कोणीतरी पोलिसांना कळवलं तर तुम्हाला सुद्धा जीवे मारू अशी धमकी त्यांच्या घरच्यांना व शेजाऱ्यांना दिली। सदर घटनेने प्रचंड संताप नागरिकांमध्ये असून आमदार रवी राणा यांनी मृतक ऋषिकेशच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। ऋषिकेश हा अतिशय गरीब परिवारातून असून कुटुंबियांचा कर्ता असून आधार होता। त्याच्या मागे त्याची सासू, पत्नी आणि फक्त 12 दिवसाची मुलगी होती। विशेष म्हणजे त्या लहान बाळाचा नामकरण विधी सोहळा येत्या 3 दिवसात होणार होता। संपूर्ण परिवार आणि ऋषिकेश ह्याच आनंदात असताना अचानक घडलेल्या ह्या दुर्दैवी घटनेने प्रचंड दुःख ह्या परिवाराच्या वाटेला आल्याचे आमदार रवी राणा यांनी जाणून घेतले आणि पोलीस निरीक्षक श्री सुनील चव्हाण यांना चांगलंच फाईलवर घेतलं। सोबतच पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांना कॉल करून आरोपींची भर वस्तीत धिंड काढून धुलाई करा आणि बडनेराची स्थिती सुधारा, गुन्हेगारांना वठणीवर आणा अशी सक्त ताकीद दिली। सोबतच ऋषिकेशच्या परिवाराला वैयक्तिकरित्या 1 लाख रोख मदत करण्याचे सांगितले। यावेळी आमदार रवी राणा यांच्या सोबत भाजपा सरचिटणीस गौरव बांते, युवा स्वाभिमानचे शहर अध्यक्ष अजय जयस्वाल, किरण भाऊ आंबाडकर, समीक्षा गोटेफोडे, ज्योत्सना किरण आंबाडकर, संदीप भाऊ इंगोले, बजरंग दलचे प्रमुख श्रीरंग बडनेरकर, सतीश साबळे, उमेश बेदुरकर, आदित्य कावरे, जगदीश कडव आणि परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते। बडनेरामध्ये घटना झाली ना, तिथे सगळं परिवार आहे उभा माझ्यासोबत बडनेराचे। काल वातावरण खराब झालं असतं, मी तिथे गेलो असतो तर पण असं आहे की पोलिसांना आपल्याला कडक निर्देश द्यावा लागेल की घरामध्ये येऊन चाकू मारणे आणि चाकू मारून परत त्या घराच्या लोकांना धमकी देणे की कोणी जर बयान दिलं तुम्हाला आम्ही सुटल्यानंतर मारू, हे तर खूप मोठी दादागिरी झाली ना। पण त्या लोकांना जे पकडलं आता पोलिसांनी, त्यांना चौकामध्ये जसं अमितेश कुमार पुण्यामध्ये मारतो त्या पद्धतीनं एखादी ॲक्शन आपण घेतली पाहिजे। काय नाही तर काय हे सगळे असं गुंडागर्दी चालन, धंदे चालन, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वातावरण खराब होईल। तर थोडंसं स्ट्रिक्ट वातावरण तयार करून त्यांना फिरवा, जिथं त्यांना मारलं त्या जागेवर आणा, त्या जागेवरून लोकांनी पाहायला पाहिजे की पोलीस त्यांना मारत आहे, धुलाई करत आहे आणि त्याच्यावर ॲक्शन घेत आहे। नाही तर काय इथं पूर्ण वातावरण दहशतीचं आहे। आता आम्ही कायदा सुव्यवस्था पालन करतो, तुम्हाला तो कायदा सुव्यवस्था दाखवा लागेल समोर। काय तेवढं कडक मला 2 दिवसात ॲक्शन घेऊन दाखवा।